मम दावी नारायण ऐसे वर्म मज दावी नारायण ऐसे वर्म मज दावी नारायण अंतरी गुण प्रगटोनी अंतरीचा गुण प्रगटोनी अंतरीचा गुण प्रगटोनी अंतरीचा गुण प्रगटोनी संत अंतकरणापासून भक्ती करायला सांगतात. मी साधी उदाहरणं सांगून जाईल. आई बहीण असली पाहिजे का दिसली पाहिजे? असली पाहिजे. भाऊ असला पाहिजे का दिसला पाहिजे? आई असली पाहिजे का दिसली पाहिजे? पत्नी असली पाहिजे का दिसली पाहिजे? पती असला पाहिजे का दिसला पाहिजे? बाप असला पाहिजे का दिसला पाहिजे? आता शेवटचं भक्त असला पाहिजे का नुसताच दिसला पाहिजे? असला पाहिजे. असला पाहिजे. होतं नव्हतं तेवढ्याचं सगळ्याचं वाटोळं केलं. आता भाग्याचं म्हणून वाचलो. आता नाही करणार. कानाला खडे लावले. बऱ्याच जणांचे केसाने गळे कापले. बाजाराला हायती असेल तर कमवून घेईल. देवा पाठीवर मार पण पोटावर काय मारू नको. कुठे रंगला हा? बाहेर रंगला बरं का. देवाला अंतरंगी भक्ती आवडते का बाह्यरंगी? शबरी किती नटली होती शबरी. अरे तिची आवडीची बोरं देवानं खावीत. किती नटली होती ती. साधू संत म्हणतात तुमच्या अंतकरणामधला भाव काय आहे आणि देवाला तो भाव आवडतोय. सकयाची संती माने भक्ती करा करागे तोची भाग्यवंत नर सत्यती रावले अंतर. सकयाची संती माने भक्ती करा अंतरागे तोची भाग्यवंत नर सगळ्या गोष्टी परिणामकारक आहेत. शांतमाई कोण होती? कोळ्याची पोरगी होती. कोळ्याची. इथे काही शिक्षण घ्यावं लागत नाही. साधू संत म्हणतात जरा बारकाईने विचार करा. जनाबाई काय शिकली होती? मुक्ताबाई काय शिकली होती? तुकाराम महाराज काय शिकले होते? ज्ञानेश्वर महाराज कोणत्या शाळेत गेले होते? ज्ञानेश्वरी सारखं लिखाण तुमच्या ताब्यात दिलं. किती श्रेष्ठत्व आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. 9033 ज्ञानेश्वरी प्रेमाचं पत्र. जसं एखाद्या सासूरवासनीला आईचं पत्र यावं आणि त्या सासूरवासनीच्या हातात पडावं. आणि आता त्या आईचा निरोप आहे. कशी आहे बाई तू? बरं आहे का तुझं? मुलं कशी आहेत तुझी? बरं वाटते ना आता? सगळ्यांचं ठीक चाललंय ना? ते पत्र वाचून फेकून देतो का त्या पहिली असायची बघा तार तार. पत्र आलं ना का त्या तारत बरोबर ठेवायचं. बरोबर ना ते? आणि आईची आठवण झाली ना परत की ते तारेतलं काढायचं परत वाचून बघायचं. बरेच दिवस झालं आईचं पत्र नाही आलं. आई त्या माझ्या आईनं त्या अलंकापुरातल्या आईनं तुम्हाला 9033 पत्र पाठवलं. काही नातं आहे का हो रक्ताचं तुमचं? काय आहे का सोयीर संबंध तुमचा त्या माऊलीशी? पण दिलं ना माऊलीने तुम्हाला 9033 पत्र. अरे 28 अभंगाचा हरिपाठ दिला. 10 प्रकरणाचा नाही का अमृत अनुभव दिला. 65 ओव्याची चांगदेव 65 दिली. कितीतरी अभंग गोड अभंग दिले. योगिया दुर्लभ. अरे तिकडं त्या प्रयागला किती जण त्या पाण्यात बुडाले, वरती आले. किती जण त्या दंगलीत मेले. मोक्षाला गेले असतील का? दंगलीत मेले ते मोक्षाला गेले असतील. साधू संत म्हणतात न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मंडन, न लगे पंचाग्नी साधन. मला सांगायचं तात्पर्य ज्ञानोबराय सांगतात अरे योग्यांना सापडलं नाही. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजली.
पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माय देवांचा देव. कसा पाहिलं प्रल्हाद महाराज? अनंत रूपे अनंत वेशे देखिला दात्याची, अनंत रूपे अनंत वेशे देखिला दात्याची. बाप रखुमा देवर खुनो बादली कैची, बाप रखुमा देवर खुनो बादली कैची. बाप रखुमा देवर खुनो बादली कैची, बाप रखुमा देवर खुनो बादली कैची. देखला देखिला माय देवाचा देव, फिटला संदेह निमाले दूधे पण. देखिला देखिला माया देवाचा देव, भेटला संदेह माने तो देवन. साधू संत म्हणतात तुम्हाला खात्री नसेल ना, आज ज्याचा विश्वास नाही. बघा विश्वास कसा आहे बघा. प्रल्हाद महाराज मला एक जणांनी आडवं विचारलं, ही माझी टिंगल करण्यासाठी, पण मी त्याला खरं उत्तर देऊन टाकलं. तो म्हटलं महाराज तुम्ही कीर्तन प्रवचन करता, तुम्हाला जरा थोडंसं ज्ञान आहे, मग हे सांगा ना मला, हे जग कधी बुडणार आहे? म्हटलं बाबा एक संप्रदाय सांगत होता 95 साली बुडणार, 98 साली बुडणार, 2000 साली बुडणार, 2002 साली बुडणार, पण म्हटलं 2025 आलं तरी जग बुडालं नाही. पण मी खात्रीने तुला सांगतो ते उत्तर बरोबर असणार आहे. तो म्हटलं सांगा सांगा महाराज, लय तुम्ही ज्ञानी आहेत ना, सांगा महाराज हे जग कधी बुडणार आहे? प्रल्हाद महाराज माझं उत्तर असं आहे की तुम्ही मेला की हे जग बुडणार आहे. तुम्ही मेला ना. आता याच्यात कुणाकुणाला शंका आहे? तुम्हाला साहेब, तुम्हाला शंका असली तर अनुभव घेऊन पहा. शंका आहे, अनुभव घ्यायचा बरं का. मग त्याचा काय करायचं, काय करायचं? तो मेला ना, तो मेला की जग बुडणार. म्हणजे तो हे जग बुडालं का न बुडालं पाहायला राहील का? बरं आतापर्यंत किती मेले माहिती नाही, इथून पुढे किती जन्माला येणार आहेत बरं आता त्यांचा आकडा खरा आहे का? मग हे सगळं जर खोटं आहे तर मग हे जग बुडणार आहे. आता लाव्हा रसाच्या डोंगर उभे राहतात, महापूर नाही का, गावाची गावं वाहून जातात. हे प्रलयाचं कारण आहे. हा प्रलय एकदा महाप्रलय झाला की हे जग, पण त्याचा अंदाज साधू संत सांगतात पहिले कोठेच नव्हते काही. संतांचं प्रमाण आहे. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पायी, अवघे शून्यच होते पायी. होते पाये, होते चंद्र होते पाये. कानोबा तेरे तेरे तेरे, तेरे तेरे तेरे, कानोबा तेरे तेरे तेरे, तेरे तेरे तेरे. एक ढालगत निर्मल झाली, ते एक ढालगत निर्मल झाली, ते एक ढालगत निर्मल झाली, ते एक ढालगत निर्मल झाली. एक ढालगत निर्मल झालं, एक ढालगत निर्मल झालं, एक ढालगत निर्मल झालं, एक ढालगत निर्मल झालं. साधू संतांची प्रमाण जर पाहिली ना बघा, अनुरेणू या तोकडा बरं, अनुरेणूचा शोध लागला, पण तो कधी लागला? तुकाराम महाराजांच्या नंतर लागला. त्याची काही सालांची आकडेवारी आहे. त्या अनुरेणूचा शोध लावणारे काही तुकाराम महाराजांच्या नंतरचे आहेत, पण तुकाराम महाराजांनी शोध कधी लावला? यांच्या अगोदर अनुरेणूचा शोध लावणारे तुकाराम महाराज. बरं मला सांगा, टेलिव्हिजनचा शोध आत्ता लागला, ज्ञानेश्वरीत नव्हता का? मग ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर लागला बरं का तो. बघा, उपजेते नासे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र. घड्याळाचा शोध कोणीतरी लावला, त्या शोधकाच्या नावावर ते घड्याळ पडलं, यांनी शोध लावला. पण आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी याचा शोध लावला. विजेचा शोध कोणी लावला? ज्ञानेश्वरीने लावला. मला हेच सांगायचं आहे
की तुमच्या आमच्या आत्मतत्वाचा शोध सुद्धा माऊली सांगतात. अरे ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान सर्वागटी पूर्ण एक नांदे एक हरी आत्मा जीव शिवासम वायात दुर्गम. आपल्याला कोणाची टिंगल करायची नाही, वस्तुस्थिती सांगायची. या मनकर्णाबाईंना आईला आपण अग्निडाग दिला ना, याच्या अगोदर काय आपल्याला जाळता आलं नसतं का? आज का दिला? त्यांच्यामध्ये देव राहिला नाही म्हणून. बरं का, त्यांच्यामध्ये देव राहिला नाही म्हणून त्यांना ठेवण्यात अर्थ नाही. आपल्याकडं जिवंत माणसं जाळतात का मेलेली जाळतात? मेलेली का जाळतात तर त्यांच्यात देव नाही, आणि जिवंत का जाळत नाहीत तर देव असल्यावर जाळता येत नाही. देव असल्यावर जर जाळलं तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही. ज्याच्यामध्ये देव आहे त्याला जाळण्याची भीती नाही, मरण्याची भीती नाही. साधू संत म्हणतात देवच तुमचं रक्षण करतो. तुमचे डोळे पाहतात ती देवाची सत्ता, पाय चालतात ती देवाची सत्ता, कान ऐकतात ती देवाची सत्ता, तुम्ही झोपता ती देवाची सत्ता, उठता ती देवाची सत्ता. आणि विसरला कुणाला? ज्याच्या जीवावर उड्या. साधू संत त्याचा विचार करतात आणि तुमचा ठाम अशा प्रकारचा निश्चय व्हावा. निश्चयाचे बळ आणि मग तुम्ही जर कोणाला विचारायला जाणार ना, बघा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख येरती माईके दुःखाची जरणी नाही आधी अंती अवसान. एक उदाहरण देतो तुम्हाला, भजन करा. विठ्ठल विठ्ठल मुलीचं लग्न करायचं होतं एकाला त्याच्या, म्हणून ज्याच्या मुलीचं लग्न झालं होतं त्याला विचारायला गेला, माझ्या मुलीचं लग्न करायचंय, काय काय करावं लागतं? आता त्याने उपदेश कसा केला? म्हणलं मांडव घालावं लागेल किंवा कार्यालय पाहावं लागेल. बरं म्हणलं मांडव घालू कार्यालय पाहू, अंदाजे खर्च किती? मला कार्यालय पाहिलं तर साधारण 3 लाख रुपये लागतील आणि मांडव टाकायचं ठरलं तर 2 लाखामध्ये होईल. बरं चला काहीतरी करू म्हणला. परत काहीतरी करायचं एक म्हणलं आणखी, म्हणजे काय माणसं किती येणार आहेत तेवढ्या पत्रिका छापाव्या लागतील, त्यांना जेवायला घालायला आचारी पाहावा लागेल. आता हा मार्गदर्शन करणारा याला सांगतोय बरं का, आणि हा त्याच्याकडं मार्गदर्शन मागायला गेलाय. तो म्हणतो आचारी इथं पाहावा लागेल, धान्य तिथं घ्यावं लागेल. ह्याने सगळं त्याच्या सांगण्याप्रमाणे केलं प्रल्हाद महाराज. पण शेवटी ज्याने त्याला उपदेश केला ना त्याला विचारलं या माणसाला की तुम्ही हे सगळं करताय पण नवरदेव कुठला पाहिलाय? म्हणलं अजून पाहायचा आहे. आता ह्या मार्गदर्शन ऐकायला गेलेला हा किती मूर्ख. आधी काय पाहायला पाहिजे? नवरदेव. आपलं तिथंच चुकलंय, आपलं सगळं पाहिलंय आपण, पण खरा देवच नाही ना पाहिला अजून. सगळं ज्ञानेश्वरी वाचून झाली, भागवत वाचून झालं, रामायण ऐकून झालं, अधिक पुराण कृष्ण कथा ऐकून झाल्या, काले झाले नाही का, गाडगे फोडले, मडके फोडले, लाया खाल्ल्या, पंढरपूरच्या वाऱ्या झाल्या, माळा घालून झाल्या, उपास तापास करून झाले. पण आपण पहिला देवाचा आत्मसाक्षात्कार करून घ्यायला पाहिजे होता, तो केलाच नाही. साधू संत म्हणतात व्यर्थ कशाला शिनला? काय कारण होतं? जरा आमच्यावर विश्वास ठेवला असता तर नक्की तुझं कल्याण झालं असतं. म्हणजे तुकाराम महाराजांचं ज्यांच्या हाताने कल्याण झालं ते म्हणतात माझा पूर्ण विश्वास आहे आमच्या संत परंपरेवर. संताची पायी हा माझा विश्वास, 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 संताची पायी
पायी हा माझा विश्वास सर्व बाबतीत सर्व बाबतीत तेथे माझे हित करती सका तेथे माझे हित करती सका सर्व भावदास झालो ज्याचा सर्व भावदास झालो ज्याचा त्याची माझी हित करती सका त्याची माझी हित करती सका जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, बाबा आमचा प्रथम माझ्या सद्गुरुनाथावर विश्वास, तुमचा आहे का नाही मला माहित नाही, साधारणतः अनुभव आल्यावर तरी विश्वास असला पाहिजे असं माझं मत आहे. अनुभव नाही आला ना तर मनगटाला धरलं पाहिजे. गुरु करा बळकट, त्याचं धरा मनगट. प्रश्न विचारा दोन, आधी मी कोण मग देव कोण. देव दाखवणारे भलते सलते आहेत जगामध्ये. मंदिरातला देव दाखवायला, तुमच्या मंदिरातला देव दाखवायला काही संत लागणार आहे का? त्या काशीचा देव दाखवायला काही संत लागणार आहे का? त्या पंढरपूरचा देव दाखवायला काही संत लागणार आहे का? पण तुमच्या जवळचा देव पाहायला संताशिवाय दुसरा कोणी दाखवेल का? ज्ञानदेव माने बदा आत्मदेवा ज्ञानदेव माने बदा आत्मदेवा ज्ञानदेव माने बदा आत्मदेवा ज्ञानदेव माने बदा आत्मदेवा खंडित सेवा कराजाची अखंडित सेवा कराजाची देवानाही रूप देवानाही नाव देवानाही रूप रूप देवानाही नाव अखंडित सेवा कराजाची अखंडित सेवा कराजाची देवानाय रूप देवानाय नाव देवानाय रूप रूप देवानाय नाव. आपल्याला तरी नाव कुठं होतं? आपल्याला होतं का नाव? बघा, आपण येताना नाव घेऊन येतच नाही, येताना नाव घेऊन येतच नाही आणि जाताना नाव घेतल्याशिवाय जाता येत नाही. आज आई गेली मनकर्णाबाई ना, येताना काय घेऊन आली होती? नाव नव्हतं आणि जाताना कोण गेलं? बरं, ते नाव कुठलं होतं? इथलंच होतं. आणि ठेवलं कुठं? इथलंच. आणलं नाही काही आणि नेत नाही आपलं नाहीच आहे कुणी. आपण जन्माला येताना एकटे आलो आणि मरताना किती जण घेऊन मारणार आहे आपण? एकटंच. आलासी कोठुनी बा जासी कवण्यारे ठाया, आलासी कोठुनी बा जासी कवण्यारे ठाया, घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात बरं का, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. आपल्याला असं वाटतं माझा बाप आहे, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या पाठी सर्व राहील न तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. अरे वृद्धपण येता तुझला वैद्य काय करणार. प्राण्या मायेचा बाजार. एका जनार्दनी मनी धरा हरिभजनाची गोडी. एका जनार्दनी मनी धरा हरिभजनाची गोडी. तरीच सार्थक येऊन जन्मा होईल मानव पुढे. प्राण्या मायेचा बाजार. किती सांगायचं संतांनी.
संत आपल्याला जाग करण्यासाठी आले बरं का. उठा जागे वारे उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता भावे चरणी देवा माता चुकवी व्यथा जन्माचा चुकवी व्यथा जन्माचा चुकवी देव देवाचं काम करतो. देव देवाचं काम करतो. जगवलं का नाही तुम्हाला आत्तापर्यंत? ज्या दिवसापासून तुम्ही जन्माला आले त्या दिवसापासून आत्तापर्यंत जगवलं का नाही देवाने? देवाने ठरवलं असतं तर कधीतरी त्यांनी, अरे ज्याला मारणारा देव आहे ना त्याला जगवणारा या जगात कुणीच नाही, आणि ज्याला जगवणारा देव आहे त्याला मारणारा या जगात कुणी नाही. प्रल्हादाचा बाप प्रल्हादाला मारायला निघाला होता. त्या डोंगरावरून ढकलून दिलं का नाही? तेलाच्या कडे टाकलं का नाही? जाळात टाकलं का नाही? मारणारा बाप मारायला निघाला होता, पण जगवणारा देव होता. साधू संत म्हणतात देव देवाचं काम करतो, संत संताचं काम करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, ते जाग करतात आपल्याला. संत संताचं काम करतात, देव देवाचं काम करतो, पण जीवाने जीवाचं काम करावं का नाही करावं? साधू संत म्हणतात या जगाला संसार चांगला आवडतो. घर माझं, घराची इस्टेट माझी, बायको माझी, बहीण माझी, भाऊ माझा, बाप माझा, आई माझी, जमीन माझी, पैसा माझा. कधीतरी एकदा त्या देवाकडे पहा आणि त्या देवाला सांगा ना, देवा तू माझा आहे. किती करशील संसार, अरे किती करशील संसार, नरदेह मातीला जाणार, नरदेह मातीला जाणार, नरदेह मातीला जाणार. किती करशील रे संसार, किती करशील रे संसार, नरदेह मातीला जाणार, नरदेह मातीला जाणार. तुकड्या सांगे जगाला, दास तुकड्या सांगे जगाला, विसरू नका तुम्ही हरिनामाला, हरी हरी गाणार. नरदेह मातीला जाणार, नरदेह मातीला जाणार. विनोद सांगून जातो महाराज. होतं कसं, तुमच्याकडं स्वयंपाक शिकणारे पुरी आहेत का? म्हणजे स्वयंपाक आता ते वाचून शिकतात ना, ते स्वयंपाक शिकायची पुस्तकं आहेत बरं का. रेसिपी म्हणतात त्याला. म्हणजे इडली कशी बनवायची किंवा डोसा कसा बनवायचा, मला सांगा. रेसिपी पाठ झाली. काय झाली? रेसिपी सगळी पाठ झाली. रेसिपी म्हणजे ती कृती बरं का, सगळी पाठ झाली, पण तुम्ही गॅस जवळ गेलेच नाही, तवा ठेवलाच नाही, तुम्हाला खायला मिळणार आहे का? तसं यांचं आहे. किती करशील रे संसार, मेळावा झाल्यावर मी घरीच जाणार. रेसिपी पाठ आहे मग खायला का मिळत नाही? ते त्याची कृती करत नाही. साधू संत म्हणतात संसार सोडायचाही नाही आणि संसाराला धरायचंही नाही. एखाद्या बँकेचा मॅनेजर असतो ना, मॅनेजर, आणि तो मॅनेजर काय करतो, पैसे मोजायला कॅशियर ठेवतो. तुम्ही 10 लाख रुपये नेऊन भरले, मोजून घेईन का बिगर मोजता घेईन? बरं तुम्हाला पावती देईन का न देईन? शिक्का मारून पावती देईन. ते 10,000 रुपये मोजून ठेवले, हे 10 लाख रुपये मोजून ठेवले, हे गेले, यांनी पावती दिली आणि यांनी त्याच्यातले
20,000 काढले, यांना मोजून देईन का बिगर मोजत देईन? मोजून तुमचे घेतले, याचे काढले, संध्याकाळी त्याची टॅली करेल का न करेल? ते पैसे त्याचे आहेत का बँकेचे आहेत? बँकेचे. काम काय करतोय? पैसे मोजायचं करतोय, पण पैसे माझे नाहीत हे त्याला ठाम माहिती आहे. याच्यातला 1 रुपया जरी आपण घाळ केला तरी आपली नोकरी राहणार. मग तसं राहायला संसारात काय हरकत आहे? आपण फक्त याचे काय आहे, कॅशियर आहे फक्त. आपण काय मोजायचे, खिशात ठेवायचे, खिशात ठेवलेले खर्च करायचे, मोजायचे, खिशात ठेवायचे, खिशात ठेवलेले खर्च करायचे. आपण कॅशियर म्हणून काम केलं तर संसारात आनंद होईल का दुःख होईल? साधू संत म्हणतात हाच संसार सुखाचा करण्यासाठी ज्ञानोबा म्हणतात मी तर केला अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाचा संसार सुखाचा करीन, अवघाचा संसार सुखाचा करीन, अवघाचा संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा. त्या पंढरपूरला गेलं पाहिजे. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा देव डोळ्याने दिसतच नाही हो. डोळे भरून या, डोळे भरून या, पाहीन तुझे मुख, कान भरून या, ऐकेन तुझी कीर्ती. हे मज विश्रांती देई देवा, वाहिरंगी टाळी नाचेन उदास, हे देई हातास पाया सुख. म्हणून आमचे साधू संत तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या बाबाजी चैतन्य नावाच्या साधूवर विश्वास ठेवला. काय केलं माझ्या बाबाजी चैतन्याने? संप्रदाय सांगतो तुम्हाला मी. बघा, साधारणतः लावणी हात, कुरवाळीला माथा. मग अशी कोणीतरी विषय प्रवचनातून मांडला गेला होता. आपल्याकडं उपोषणाची परंपरा कधीपासून चालू झाली तर आपल्याला ज्ञात आहे, म्हणजे आपल्याला जे माहिती आहे. आपण उपोषणाचे करते कोण म्हणतो तर अण्णा हजारे. बरं का, कोण? अण्णा हजारे. पण नाही, त्याच्या अगोदर 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांचं उपोषण तुम्हाला माहिती आहे का? त्यांचं देवाच्या न्यायासाठी उपोषण होतं. देवाच्या न्यायासाठी काय झालं होतं माहिती का? पटत नव्हतं. ज्यांना पटत नव्हतं त्यांनी काय केलं होतं, ते लिहिलेलं पाण्यात इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकून दिलं होतं. आणि तसं टाकून दिलं नव्हतं, त्याला दगड बांधला होता. दगड बांधून ते इंद्रायणीच्या डोहात टाकून दिलं. तुकाराम महाराज म्हणले देवा माझ्यासाठी नव्हतं रे केलं. मी लिहिलं होतं ना, एक एक अक्षर माझं, एक एक अक्षर माझं माझ्या अश्रूंनी लिहिलं गेलं होतं. माझे हात शिनले तरी देवा. माझं अंतकरण टाकलं मी त्याच्यात, माझं रक्त टाकलं मी त्याच्यात. देवा महाराज पटणार नाही तुम्हाला. तुकाराम महाराजांनी हात पुढं मांडले होते, डोळे बंद केले होते आणि 13 दिवसाचं उपोषण केलं होतं. प्रत्येक जण सांगत होता बुवा आता गेलं ते, बुवा ते इंद्रायणीमध्ये पडलं ते, आता नाही येणार ते. तुकाराम महाराज कुणाचं ऐकत नव्हते. तुकाराम महाराज देवावर विश्वास ठेवून येते, हे माझं आहे ना ते मला मिळणार आहे. एक दिवस का होईना देवाला जाग येणार आहे. तुकाराम महाराजांचं पोट पाठीला लागलं होतं, हाडकं दिसायला लागली होती, डोळे आतमध्ये गेले होते. सज्जन हो, ज्यावेळेला त्या पंढरीश परमात्म्यानं वर ते वह्याचं गाठोड घेऊन आले, दगडासहित वह्या तारियल्या जैशा नाया. 13 दिवसाचं उपोषण केलं. ते तुकाराम महाराज म्हणतात लावून या हात कुरवाडीला. ही परंपरा सांगतो बरं का. लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. आता पुढे हीच परंपरा तुकोबरायाचे शिष्य पारनेर तारखेला निळोबराय. तुम्हाला परंपरा माहीत व्हावी म्हणून तुम्हाला सांगतोय संप्रदायावर विश्वास का ठेवायचा. अनुग्रह दिल्यानंतर
नाही का नामाचं चिंतन करायला सांगितलं तुकाराम महाराजांनी निळोबरायांना. निळोबरायांनी चिंतन केलं, अवस्था प्राप्त झाली. आणि ज्यावेळेला अवस्था प्राप्त झाली त्यावेळेला अनुग्रह दिल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं होतं, निळा अनुग्रहाचं चिंतन करायचं. चिंतन केल्यानंतर मी तुझी गाठ घ्यायला येईन आणि तुला जे द्यायचं ते देईन. गाठ घेणार, मी तुला भेटायला येणार. पण झालं काय, इकडे पांडुरंग परमात्मा तुकोबरायला न्यायला आले. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आणि तुकोबरायचं निर्वाण झालं. राहिलं काय होतं, अनुग्रह झाला होता, अष्टसात्विक भाव तयार झाले होते निळोबरायचे. पण निळोबरायच्या मस्तकावर हात ठेवायचा राहिला होता. आणि तो निळोबराय तिथं बघा, गुरु किती दिवसाचं उपोषण करतो, 13 दिवसाचं. आणि शिष्याचं उपोषण किती दिवसाचं आहे माहिती का, 42 दिवसाचं. किती, आपल्याला एकादशी होत नाही हो. आपल्याला एकादशी करायची म्हटलं ना तर आदल्या दिवशी तो 12 वाजता जेवतो आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला तो सकाळी 7 वाजताच जेवतो. तो काय म्हणतो, काल 3 वेळाच फराळच खाल्ले. मला सांगायचं तात्पर्य, तुकोबरायचे शिष्य निळोबराय 42 दिवस बसले महाराज. आता त्यांना काय पाहिजे होतं, त्यांनी ईश्वराचा जप केलाच नव्हता, सद्गुरुनाथाचा जप केला होता. तुकाराम 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 तुकाराम. निळोबराय आता गुरुने 13 दिवसाचं उपोषण केलं, शिष्याने 42 दिवसाचं उपोषण केलं. त्यांनाही सांगायला होते, जाऊ द्या, गेले ते, आता काय परत येणार आहेत का. 42व्या दिवशी पांडुरंग परमात्मा चतुर्भुज रूपानं निळोबरायच्या समोर उभे राहिले आणि सांगितलं, निळा डोळे उघड. निळोबरायचं उत्तर काय महाराज, तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला सिका. निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असे. सज्जन हो मायबा, ज्या ईश्वरानं हे जग निर्माण केलं त्या ईश्वराला निळोबरायचं रूप घ्यायला परत जावं लागलं आणि परत यावं लागलं. स्वतः विश्वाचा मालक तुकोबरायचं रूप घेऊन त्यांच्या पुढे उभं राहिला आणि आता सांगितलं, निळा आता मी तुकोबा आलोय. निळोबराने डोळे उघडले, निळोबराने पायाला मिठी मारली आणि ओक्साबुक्शी रडले आणि सांगितलं, तुकोबा आता माझं कल्याण करा. हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. आता तुमचा विश्वास असू द्या नाही तर नसू द्या, तुमच्या संप्रदायात रीत चालू आहे ना, रीत चालू आहे ना तुमच्या संप्रदायामध्ये. हात ठेविला मस्तकी म्हणजे तुमचा संप्रदाय बरोबर आहे का नाही हे तुम्ही खात्री करून घ्या. तुकोबरायच्या संप्रदायापासून ज्ञानेश्वरीमध्ये नाही का हो, निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर महाराजांच्या मस्तकावर हात ठेवलं नाही का. आम्ही वाचत नाही म्हणून आम्हाला कळत नाही. तुका म्हणे नाही विश्वास जामानी, तुका म्हणे नाही विश्वास जामानी, विश्वास जामानी. तुका म्हणे नाही विश्वास जामानी, पावे पुराणी विचारुनी, विचारुनी, पावे पुराणी विचारुनी, नाही विश्वास जमणे, पहावे पुराणे विचारुनी. हे तुम्ही वेड म्हणून लावलं का हे, कुठून काढले, अमेरिकेहून आणलं काय हा, म्हणजे हे ग्रंथात आहे का, हे लिहिलेलं आहे ग्रंथात आहे, आम्हाला माहितीच नाही. ग्रंथातलं ते इथलं असेल, बिरडा इथलं असेल नाही ते तिकडे तुम्ही ते मुक्कामाला जात होते ना, तुम्ही तिकडलं आणलं असेल कुठून तरी काढून. वेड आहे का हे, अहो जग वेड असेल, कदाचित जग वेड असेल, पण नाथ महाराज सांगतात ना, जो मोले मदिरा खाये तो ही मदिरानंदे नाचे गाये, जेने ब्रह्मरस सेविला आहे तो केवी राहे आवरिला. या लागी तो